हॅलो एव्हरीवन. एक क्वेश्चन आहे JMMC मेन्समध्ये आलेला रिप्रेझेंटेटिव्ह सूटवरती. तर क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन रिप्रेझेंटेटिव्ह सूट अंडर ऑर्डर 1 रूल 8 ऑफ CPC व्हेन इट कॅन बी विथड्रॉ ऑर कॉम्प्रोमाइज्ड. तर याचं मी एक आन्सर फ्रेम केलं आहे. नॉर्मली 8 मार्काला विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. तर तुम्ही बघा, काही चेंजेस असतील तर तुम्ही रिकमेंड करू शकता. तर पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शनचा. हेडिंग दिली तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. तर मी इंट्रोडक्शनमध्ये फक्त एवढंच लिहिलं आहे की ऑर्डर 1 रूल 8 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड प्रोव्हाइड्स फॉर रिप्रेझेंटेटिव्ह सूट. सेकंड पॉईंट आहे डेफिनेशनचा. A representative suit is one in which one or more persons sues or defend on behalf of all or numerous persons having the same interest in one suit. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे इसेन्शियल कंडिशन्स. A. Numerous persons. B. Same interest. C. Permission or leave of the court. D आहे mandatory notice to interested person by public advertisement or at the discretion of the court. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट मी लिहिला आहे, राईट टू ऑप्ट आउट ऑब्लिक इम्प्लीड. एनी पर्सन ऑन हुज बिहाफ द सूट इज इन्स्टिट्यूटेड मे अप्लाय टू बी इम्प्लिडेड ऑर ऑब्जेक्ट टू द रिप्रेझेंटेशन. या पॉईंटला आपण ॲडिशन ऑर रिमूव्हल ऑफ प्लेंटिफ ऑर डिपेंडंट अशी पण हेडिंग देऊ शकतो. नंतर 5 नंबरचं पॉईंट आहे इफेक्ट ऑफ डिक्री. डिक्री पास इन प्रॉपरली इन्स्टिट्यूटेड रिप्रेझेंटेटिव्ह सूट इज बाइंडिंग ऑन ऑल पर्सन रिप्रेझेंटेड इवन इफ दे वेअर नॉट इंडिव्हिज्युअली पार्टीज टू द सूट प्रोव्हाइडेड द मॅन्डेटरी प्रोसिजर अंडर रूल 8 इज स्ट्रिक्टली कंप्लाइड विथ. आणि मॅन्डेटरी प्रोसिजर इथं काय आहे, तर मॅन्डेटरी नोटीस शुड बी सर्व्ड ऑन ऑल द पार्टीज इंटरेस्टेड. आणि ती मॅन्डेटरी नोटीस जर सर्व नाही झाली तर डिक्री इज नॉट बाइंडिंग, हे पण त्याच्यामध्ये मेन्शन करायला लागेल. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट मी लिहिला आहे, रिप्रेझेंटेटिव्ह सूट अँड रेस जुडिकाटा. सेक्शन 11 एक्सप्लेनेशन 6. Where person litigate bona fide in respect of public or